आणि याच पार्श्वभूमीवर राज्यातलं राजकारण पुन्हा एकदा जोरदार घडामोडींच्या वळणावरती असल्याचा दावा संजय राऊतांनीही केलाय। महायुती सरकारमधील 8 मंत्र्यांची विकेट लवकरच पडणार असल्याचं भाकीत त्यांनी केलेलं आहे। तसंच संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, योगेश कदम आणि संजय राठोडांना मंत्रिमंडळातनं वगळणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय। राज्याच्या मंत्रिमंडळाचं रिमोट कंट्रोल अमित शहांकडे असल्याची टीका राऊतांनी केली। तसंच मंत्रिमंडळामध्ये गोंधळाचं वातावरण आहे आणि मंत्रिमंडळाच्या साफसफाईची गरज असल्याचा निशाणा राऊतांनी साधला। मंत्रिमंडळामध्ये कोणाला ठेवायचं आणि कोणाला काढायचं, कोणाला वगळायचं हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असला किंवा आहे, तरी या सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शहांकडे आहे। दिल्लीत आहे। काल मुख्यमंत्री दिल्लीत गेले एका कार्यक्रमासाठी, पण त्यांचा मुख्य हेतू हा या मंत्रिमंडळामध्ये जे काय सध्या गोंधळाचं वातावरण सुरू आहे आणि त्यांच्या नियंत्रणाबाहेर स्थिती गेलेली आहे, त्या संदर्भात मार्ग काढण्यासाठी ते काल मी गेल्या काही दिवसापासून सांगते की या मंत्रिमंडळातले 4 मंत्री जाणार आहेत। संजय शिरसाट एक मंत्री आहेत मला वाटतं, त्यानंतर माणिक कोकाटे, योगेश कदम यांचं नाव त्यात जोडलं गेलेलं, बाकीची नावं समोर येत आहेत। पण 4 वरून संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करून एक वेगळ्या चेहऱ्याचं मंत्रिमंडळ आणावं अशी चर्चा दिल्लीत आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे। संजय राठोड यांना सुद्धा जावं लागतं। विधानसभेचा